मित्रांनो, चला तर आज आपण कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई भरती 2022-23 संदर्भातला आलेलं जे खूप महत्त्वाचा अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे। पोलीस शिपाई पदाची लेखी परीक्षा उमेदवारासाठी सर्वसाधारण सूचना ज्या आहेत त्या आलेल्या आहेत। कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई भरती 2022-23 मधील उमेदवारांना मैदानी चाचणीमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम 2021 व त्यानंतर शासनाने वेळोवेळी केलेल्या सुधारणा नियम क्रमांक 4(2) नुसार शारीरिक चाचणीत किमान 50% गुण प्राप्त करणारे उमेदवाराची संबंधित प्रवर्गातील जाहिरातीत नमूद केलेल्या रिक्त पदांच्या 1:10 प्रमाणात लेखी परीक्षेसाठी निवड करण्यात आलेली आहे। कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई भरती 2022-23 मधील पोलीस शिपाई पदाच्या लेखी परीक्षा 13 जुलै 2024 रोजी सायंकाळी 4 ते 5:30 या वेळेमध्ये म्हणजे 4 ते 5:30 या वेळेमध्ये स्वामी विवेकानंद महाविद्यालय कोल्हापूर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे। पोलीस शिपाई पदाची लेखी परीक्षेची बैठक व्यवस्था जी आहे तर स्वामी विवेकानंद महाविद्यालय कोल्हापूर मुख्य इमारत जी आहे तर पहिला मजला खोली क्रमांक देण्यात आलेले आहेत। चेस क्रमांक 2 ते 441 दुसरा मजला खोली क्रमांक देण्यात आलेले आहेत। चेस क्रमांक 447 ते 872 त्यानंतर तिसरा मजला चेस क्रमांक 873 ते 1633 स्वामी विवेकानंद ज्युनियर कॉलेज कोल्हापूर तळमजला चेस क्रमांक 1641 ते 2008 पहिला मजला 2009 ते 2481 त्यानंतर आहे दुसरा मजला 2000 चेस क्रमांक 2482 ते 3133 आणि तिसरा मजला चेस क्रमांक देण्यात आलेले आहेत। या उमेदवाराची बैठक व्यवस्था अशा प्रकारे असणार। लेखी परीक्षेसाठी महाआयटीकडून प्रवेशपत्र निर्गमित करण्यात आलेले असून व महाराष्ट्र पोलीस रिक्रुटमेंट 2022.mahaiti.org या वेबसाईटवर जाऊन त्यांना यूजर ID व पासवर्डचा वापर करून प्रवेशपत्र डाउनलोड करता येणार आहेत। त्याचे डाउनलोड करून प्रिंट करून त्याच्यावरचे सर्व इन्स्ट्रक्शन तुम्हाला फॉलो करायचे आहेत। उमेदवारांनी लेखी परीक्षेकरता 13 जुलै 2024 रोजी दुपारी 2 वाजता त्यांना प्रवेशपत्रात नमूद केलेल्या परीक्षा केंद्रावर शारीरिक चाचणीवेळी देण्यात आलेल्या प्रवेशपत्र ओळखपत्र लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र घेऊन वेळेत उपस्थित राहावे तरच परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाईल, अन्यथा प्रवेश दिला जाणार नाही। उमेदवाराने स्वतःची ओळख पटवण्यासाठी शासनाने जारी केलेले आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड, पासपोर्ट, महाविद्यालयीन ओळखपत्र, वाहन परवाना यापैकी कोणतेही एक मूळ वैध ओळखपत्र, ऑनलाईन प्रवेशपत्राची प्रत, हॉल तिकीट व 2 फोटो सोबत घेऊन जायचं आहे। काळा पेन पुरवण्यात येईल आणि तिथं पॅड आणि पेन तिथं पुरवण्यात येईल परीक्षा केंद्रावर। उमेदवारांना ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या गैर असणार आहेत। त्याच्यामध्ये मोबाईल, घड्याळ, ब्लूटूथ, डिजिटल डायरी, मायक्रोफोन, कॅल्क्युलेटर, नोटपॅड, नोटबुक अशा प्रकारचं कुठलीही गोष्ट तिथं स्वतःसमोर बाळगता येणार नाही। सर्व इन्स्ट्रक्शन देण्यात आलेले। तर कोल्हापूर पोलीस शिपाई भरतीची जी 13 जुलै 2024ला लेखी परीक्षा होणार आहे तर त्याच्या संदर्भातले सर्व इन्स्ट्रक्शन आलेले आहेत। प्रवेशपत्र पण उपलब्ध झालेले आहेत। तरी ज्या विद्यार्थ्यांनी कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई भरतीसाठी अर्ज केला होता आणि त्याच्यासाठी मैदानी चाचणी दिलेली आहे 1:10 या प्रमाणात पात्र झालेल्या उमेदवारामध्ये तुमचं नाव असेल तर तुम्हाला लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी महाआयटीची जी वेबसाईट आहे त्याच्यावर जायचं, तुमचं ॲडमिट कार्ड डाउनलोड करायचे, त्याच्यावरचे सर्व इन्स्ट्रक्शन फॉलो करायचे। सोबत तुम्हाला एक ओरिजिनल ID प्रूफ आणि 2 फोटो सोबत घेऊन जायचं आहे। तर त्याच्या संदर्भातली ही संपूर्ण माहिती होती। तर तुम्हाला कुठल्या जिल्ह्यासंदर्भातली पोलीस भरतीची माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा। ही माहिती तुम्हाला कशी वाटली तेही कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व अशाच प्रकारची माहिती पूर्ण व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते। ते पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व तुमच्या सर्व मित्रमंडळीपर्यंत व्हिडिओची लिंक शेअर करत राहा म्हणजे तुम्हाला पण याचा नक्कीच लाभ होत राहील। धन्यवाद।